ठाणे जिला के सेलफाटा स्थित मौजे भंडारली उत्तर शिव की रजिया मार्केट की आरक्षित जमीन पर म्हाडा के तथाकथित शिर्के भवन निर्माता ने ऊंची ऊंची अवैध इमारतें खड़ी की है। इस विषय को मुद्दा बनाकर 17 तारीख से डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्ष की ओर से राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंह दत्तू गायसमुद्रे साहब और उनके सहयोगी इसरार खान द्वारा थाना जिला अधिकारी कार्यालय के सामने बेमुदत भूख हड़ताल किया जा रहा है। बताया जाता है कि भंडारली की इस जमीन पर रजिया मार्केट का आरक्षण था। सिटी सर्वे नंबर 80 तथा 81 का आरक्षण था, लेकिन म्हाडा के शिर्के नामक बिल्डर ने स्थानिक प्रशासन से साठगांठ करके यहां पर अवैध इमारतें खड़ी की है। इस अन्याय के खिलाफ पिछले 2016 से नरसिंह गायसमुद्रे साहब पीड़ित ग्रामीण वासियों को न्याय दिलाने हेतु ठाणे के तहसीलदार तथा ठाणे जिला अधिकारी सहित राज्य सरकार के खिलाफ संघर्ष कर रहे हैं। ठीक इसी तरह 17 तारीख मंगलवार से ठाणे विश्राम गृह के बाहर बेमुद्दत भूख हड़ताल पर बैठे हैं। इस संघर्ष में गायसमुद्रे साहब के साथ साथ नाना गायसमुद्रे, शांताराम भिवसने, अतीक खान, सचिन रोकड़े, किशोर सोनोने, तौसीफ शेख, दीपक निकालजे, कृष्णा कनौजिया, संगीता वाघमारे, सुनीता पौड़कर, ज्योति गायकवाड़, उमर खान, आरिफ खान, अबूबकर खान तथा भैरव सिंह का समावेश है। सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय। उत्तर शिव भंडारली मौजे येथे सर्वे नंबर 80-81 येथे जे 30 ते 40 वर्षापासून लोकवस्ती होती, काही तिथं व्यापारी होते, या सर्वांना म्हाडा यांनी आश्वासन दिलं की आम्ही या ठिकाणी घरे बांधू, तुम्हाला घरे देऊ आणि व्यावसायिकांना पण काही गाळे बांधून देऊया असं आश्वासन निमशासकीय म्हाडा यांनी दिलं आणि शिर्के कंस्ट्रक्शन यांनी दिलं। परंतु आता एवढे 2016 पासून आता एवढे वर्ष झाले आमच्या पक्षातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षातर्फे माननीय राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंह दत्तू गायसमुद्रे साहेबांनी एवढा जिल्हाधिकारी तहसीलदार यांना पत्रव्यवहार केलेला आहे, कित्येक तरी आंदोलन केली, उपोषण केली, परंतु आत्तापर्यंत कुठंच त्या बेघर लोकांना आणि तिथल्या व्यावसायिकांना घर मिळालं नाही, या तिथल्या नागरिकांना कुठलाही न्याय मिळाला नाही। परंतु आत्तापर्यंत आम्ही शांत बसलेलो होतो, परंतु आता आज आमचं जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रीय अध्यक्ष साहेब आणि इसरार खान यांचं दोघांचं उपोषण आहे आणि आता आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की जोपर्यंत जिल्हाधिकारी साहेब आम्हाला इथं येऊन आश्वासन देत नाहीत की तुमचं कुठेतरी पुनर्वसन करू, नाही ते जागेच्या बदले जागे देऊ, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। यानंतर आमचा इथे जीव गेला तरीही चालेल, परंतु आमचा हक्क, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे असं मी जिल्हाधिकारी साहेबांना पण विनंती करतो आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना पण विनंती करू, यापुढं आम्ही इथून उठणार नाही याची आपण आणि आमच्या ह्या जीवाला काही बरे वाईट झाले, आपले उपोषणकर्ते मान्य गायसमुद्रे साहेब आणि तसेच इसरार खान यांच्या जीवाला काही बरे वाईट झाले तर याला संपूर्णपणे जबाबदार असणार आहे निमशासकीय म्हाडाचे अधिकारी, स्वतः म्हाडा प्राधिकरण आणि शिर्के कंस्ट्रक्शन यांच्या हे पूर्ण सर्वांनी नोंद घ्यावी। सर्वांना जय भीम नमो बुद्धाय। आमरण उपोषण मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंह दत्तू गायसमुद्रे आज बघत आपण ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर आमरण उपोषण या ठिकाणी आपण करत आहे आणि स्वतः मी देखील नरसिंह दत्तू गायसमुद्रे, इसराईल खान या ठिकाणी माझ्यासोबत बसलेला आहे। तशाच प्रकारे ज्या वस्तीमध्ये, ज्या रजा मार्केटमध्ये जी लोक राहतात ती देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्या लोकांना गाळ्याच्या बदली गाळा, घराच्या बदली घर देणार असं आम्हाला जिल्हा अधिकाऱ्यांनी बी आश्वासन दिलं होतं, तहसीलदारांना बी आश्वासन दिलं होतं, ग्रामपंचायतनंही दिलं होतं आणि तहसीलदारांनी देखील दिलं होतं, परंतु हे आश्वासन यांनी आमचं मोडीत काढलेलं आहे आणि आम्हाला कुठलाही न्याय मिळालेला नाही। यामुळे या ठिकाणी आम्ही जवळजवळ 7 ते 8 वेळेला आमरण उपोषण केले, निदर्शन केले, मोर्चे केले, परंतु आम्हाला आश्वासनच मिळत राहिलेले आहे, परंतु न्याय मिळालेला नाही। सर्वे नंबर 80-81 आणि सर्वे नंबर 13 अशा पद्धतीचं जी या ठिकाणचं जी बांधकामे आहे त्या ठिकाणी सर्वे नंबर 13 मध्ये देखील बांधकाम झालेलं आहे, स्थानिक भूमिपुत्राला देखील त्या ठिकाणी मिळालेलं नाही न्याय। तशाच प्रकारे रजा मार्केट, उत्तर शिव भंडारली गोटेघर या ठिकाणचे लोक, त्या ठिकाणी आमचे व्यावसायिक होते, त्या ठिकाणी आमचे गाळे होते, त्या ठिकाणी कम से कम 70-70, 80-80 फुटाचे गाळे होते लोकांचे आणि तशा प्रकारचा त्या ठिकाणी व्यवसाय धंदा चालू होता।
ती गाळे तोडून त्या ठिकाणी आमच्या लोकांना बेघर करून आमच्या लोकांना न्याय दिलेला नाही आणि तशा प्रकारे आम्ही वारंवार मागितलं की पुनर्वसन करून द्या, देखील आम्हाला पुनर्वसन देखील करण्यात आलेलं नाही. आम्ही देऊ करू म्हणून आता 2016 पासून ती 2024 आली तरी बी आम्हाला न्याय मिळत नाही. आता आम्ही एकच ठरवलेलं आहे, जोपर्यंत आमच्या लोकांना घराच्या बदली घर किंवा प्लॉटच्या बदली प्लॉट मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण होऊन या ठिकाणी येऊन जिल्हा अधिकारी कार्यालयावरून उठणार नाही. अशा पद्धतीचं मी शासनाला, प्रशासनाला, माननीय मुख्यमंत्र्याला आणि इथं माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आणि तहसीलदाराला देखील कळवतो की तात्काळ आमच्या लोकांना न्याय द्या, तात्काळ आमच्या लोकांना घरं द्या. घराच्या बदले घरं नसतील त्याचे आमचे प्लॉट जशाला तशी आहे ती खाली करून द्या, अशा पद्धतीची आमची मागणी आहे. आणि आज जर ही नाही दिली तर ह्या ठिकाणी आम्ही उठणार नाही. ह्याच्या पुढचा मार्ग असेल त्यावेळेला आम्ही कळवू. जय भीम, जय भीम, नमो बुद्धाय, जय महाराष्ट्र, जय भीम.